एका झाडावर एक चिमणी तिच्या पतीबरोबर राहत होती. ती तिच्या घरट्यामध्ये अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याची अधीरतेने वाट बघत होती. दिवस रात्र अंड्यांना गरमी देत होती. तू अंड्यांवर लक्ष ठेव, मी खाण्याचा बंदोबस्त करून येतो. मी या जंगलातला सर्वात शक्तिशाली जानवर आहे. माझ्या वाटे जे कोणी येईल मी ते उद्ध्वस्त करून टाकीन. मी हे सगळं जंगल नष्ट करून टाकीन. एक झाड पण नाही सोडणार. माझ्यावर दया करा, उपकार करा आणि हे झाड सोडून द्या. मी ह्या घरट्यामध्ये अंडी घातली आहेत ज्यांच्यातून पिल्लं बाहेर येतच असतील. मी ही अंडी घेऊन दुसरीकडे जाऊही शकत नाही. तुझी पिल्लं जगली किंवा मेली मला त्याच्याशी काय. मी एकदा जे सांगितलं ते सांगितलं. आता मी हे झाड तोडणारच तोडणार. क्रूर हत्ती, तू माझ्या पिल्लांचा जीव घेतलास. देव तुला ह्याची शिक्षा नक्की देईल. मी ह्या सगळ्याचा सूड तुझ्यावर नक्कीच उगवीन. एक छोटीशी चिमणी माझ्यासारख्या शक्तिशालीवर सूड उगवणार. हे सर्व कोणी केलं? एका वेड्या हत्तीने स्वतःची घमेंड आणि शक्ती दाखवण्यासाठी सगळं जंगल पार उद्ध्वस्त करून टाकलं आणि मी त्याला विनंती करूनही माझी अंडी फोडून टाकली. मला त्याच्यावर सूड उगवायचा आहे. त्याला त्याची शिक्षा तर मिळालीच पाहिजे, पण आपण एकट्याने तर त्याच्यावर सूड नाही उगवू शकणार. एक काम करूया, आपला मित्र सुतार पक्षाकडे जाऊया. मित्रा, एका वेड्या हत्तीने आमची अंडी फोडली. त्याला धडा शिकवण्यासाठी आम्हाला तुझी मदत हवी आहे. एक कल्पना तर आहे, पण त्यासाठी मधमाशी आणि बेडकांची मदत पण लागेल. बॅग मित्रा, त्या हत्तीला तर शिक्षा ही मिळालीच पाहिजे. तो आपल्याला फारच लहान समजतोय. त्याला त्याच्या शक्तीची खूपच घमंड आहे ना. आपण सर्व मिळून त्याची घमंड तोडून टाकूया. तुम्ही सर्व बस मी सांगेन त्या कल्पनेप्रमाणे काम करा, ठीक आहे? हो, आम्ही अगदी तसंच करू. आपण त्याची अशी अवस्था करू की तो परत कधीच कुणासोबत असं नाही वागू शकणार. चला. ठरल्याप्रमाणे आपण इथे आता थांबूया. बस मधमाशीला तिचं काम करू देत. अरे वा, किती मनोहर संगीत आहे. मी असं संगीत कधीच नाही ऐकलं. इतकं गोड की मी तर मंत्रमुग्ध झालोय. ओय, अरे मी मेलो रे. कोणीतरी वाचवा मला. मला तर काही दिसत नाहीये. वेदनेमुळे माझा जीव चाललाय. कोणीतरी मला वाचवा रे. चिमणीने इतकी विनंती करून सुद्धा तू तिची अंडी फोडून टाकलीस. मग कोणी तुला मदत का करणार? मला तुझी मदत नकोय. मी सर्वात जास्त शक्तिशाली आहे. माझी मदत मी स्वतःच करेन. एकदा जरा बरा होऊ दे, मग तुला पण मारून टाकीन. सगळे मिळून डराव डराव करा. त्या वेड्या हत्तीला वाटेल की हा तलाव आहे. बेडूक डराव डराव करतायत म्हणजे तलाव पण इथेच आहे. आत्ताच माझे डोळे बरे करून सर्वांना बघून घेतो. पाहिलं माझ्या बुद्धीची कमाल. शक्ती आणि बुद्धीमध्ये मला कोणीच नाही हरवू शकत. अरे हे काय? हे तर दलदल आहे. मी अडकलोय पार. निघताच येत नाहीये बाहेर. या बेडकांनी मिळून मला मूर्ख बनवलं. माझ्या विरुद्ध सर्व एकत्र झालेत. एकतर मला काहीच दिसत नाहीये. मला वाचवा, कोणीतरी वाचवा. इथून बाहेर काढा रे. मेलो. वाचवा, मला वाचवा. तू सांगितलं होतेस ना, एक छोटीशी चिमणी माझ्यासारख्या शक्तिशालीवर काय सूड उगवणार? माझ्यावर दया कर. तू आमचे अंडे फोडलेस, आमच्या पिल्लांना मारून टाकलास, तेव्हा तुला दया नाही आली आमच्यावर. खूपच घमंड होती ना तुला तुझ्या शक्तीवर. आता दाखव तुझी शक्ती. करावं तसं भरावं. ह्या गोष्टीत आपल्याला हा धडा मिळतो की एकजूट होऊन आपण काम केल्याने कितीही मोठं काम आपण करू शकतो आणि मोठ्यातल्या मोठ्या संकटावर सहज मात करू शकतो. हाय, मी आहे शायनी. जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू